महत्त्वाची बातमी समोर येते। ठाकरेंचे शिवसेनेचे नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत। तर कलंकित नेत्यांचे राजीनामे घेण्याची यावेळी ते मागणी करणार आहेत। तर ठाकरेंचे शिष्टमंडळ हे आता राजभवनावर दाखल झालेलं आहे। मिलिंद नार्वेकर, अनंत बाळानर, महेश सावंत, आमदार जामसुतकार, सुषमा अंधारे आता राजभवनावर दाखल झालेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आता राज्यपालांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। महायुती सरकारमधील मंत्र्यांची प्रकरणे आणि मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्य याबाबत राज्यपालांचं लक्ष वेधण्यात येणार आहे। तसेच कायदा सुव्यवस्था आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना याबाबत देखील राज्यपाल यांना आता या भेटी दरम्यान निवेदन देण्यात येणार आहे। तर कलंकित नेत्यांचे देखील राजीनामे घेण्याची मागणी या ठिकाणी ठाकरेंच्या शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आता ठाकरेंचे शिष्टमंडळ हे राजभवनावर दाखल झाले। या संदर्भात आपण अपडेट घेणार आहोत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, खरं तर हे ठाकरेंच्या शिवसेनेचं आता शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे राजभवनावर। नेत्यांच्या अनेक कलंकित नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे। काय याबद्दलची अधिक अपडेट? कृपा, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नेते मंडळी या ठिकाणी राजभवनावरती दाखल झालेले आहेत। राजभवनावरती मी सध्या आहे। आता या ठिकाणी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेण्यात येणार आहे आणि राज्यपालांकडे जे महायुतीमधील जे मंत्री आहेत, जे वादग्रस्त मंत्री आहेत, त्यांच्या वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन झालेली आहे किंवा जे विधानसभेदरम्यान घडलेली जी घटना आहे, विधानभवनातील राडा प्रकरण असेल, हे विधानसभेचं कामकाज कुठेतरी मलिन झालं अशा प्रकारचा एक आरोप हा शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे। आणि त्याचमुळे जे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील, एक सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट असतील आणि इतर जे काही मंत्री आहेत ज्यांच्या वक्तव्यांमुळे जनसामान्यांची भावना दुखावलेली अशा मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात यावे अशा प्रकारची मागणी जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाची आज CP राधाकृष्णन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना भेटून हे निवेदन देण्यात येणार आहे। दरम्यान महाविकास आघाडी एकत्र येऊन खरं तर अशी मागणी केली होती, मात्र पुन्हा आता शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते सुद्धा दाखल होताना पाहायला मिळतात। या ठिकाणी आता विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा राजभवनावरती दाखल झालेले आहेत। ते राज्यपाल यांची भेट घेणार आहेत। दरम्यान राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते अधिकृत प्रतिक्रिया सुद्धा देणार आहेत। त्यामुळे नक्की राज्यपाल यांच्या भेटीमध्ये काय मागणी होती आणि याला राज्यपालांकडून कशाप्रमाणे दुजोरा दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज जे शिवसेना ठाकरे गटाचे सर्व आमदार मिळून या ठिकाणी निवेदन आहे ते देतील। मात्र या निवेदनादरम्यान महायुतीमधील जे कलंकित मंत्री आहेत मग त्या मंत्र्यांचा राजीनामा हा महायुती सरकारने लवकरात लवकर घ्यावा अशा प्रकारे विनंती ही सुद्धा राज्यपाल यांच्याकडे शिवसेना ठाकरे गटाचे जे शिष्टमंडळ आहे त्यांच्याकडून करण्यात येणार आहे। कृपा, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।